छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑटो LPG गॅसचा प्रचंड तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आज कुठेतरी जे आहे ते काहीसा प्रमाणात ऑटो LPG चालकांना दिलासा मिळाला आहे, कारण मुंबईहून जे आहे ते तब्बल 18 टन गॅस जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला आहे। आणि आज सकाळपासून जे आहे ते सेवन हिल परिसरातील या पंपावर अशी ऑटो चालकाची लांबच लांब आपण गर्दी पाहतोय। गेल्या काही दिवसापासून हे दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। मात्र आज गॅस मिळाल्यामुळे जे आहे ते काही ऑटोंना आज गॅस मिळणार आहे। मात्र याहीपेक्षा दुसरी बाब म्हणजे गेल्या महिनाभरापूर्वी 61 रुपये प्रति लिटर असणारा गॅस आज तब्बल जे आहे ते 105 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे। म्हणजे जे आहे ते एका महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक गॅसची किंमत वाढली, त्यामुळे ऑटो चालकसुद्धा कुठेतरी अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक पंपावर आज ही परिस्थिती आपण पाहतोय। अगदी सकाळी 4 वाजल्यापासून जे आहे ते ऑटो चालकांनी या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या। ज्या पद्धतीनं अख्ख्या देशात युद्ध सुरू झालं, त्यामुळे अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। मात्र त्याहीपेक्षा ऑटो LPG गॅस चालक जे आहे ते मोठ्या अडचणीत आले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 25 ते 30 हजार ऑटो असे आहेत जे केवळ गॅसवर चालतात आणि गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे जे आहे ते त्यांना अडचणीचा सामना करावा होता। आज गॅस उपलब्ध झाल्यामुळे कुठेतरी थोडंसं समाधानाचं वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, आज गॅस मिळणार आहे तुम्हाला? साहेब, सकाळपासून टाक्या फुल झाल्यात, डबल रेट झालं साहेब। कसं करायचं सामान्य माणसाने? लोक पब्लिक तर भाडे वाढवून देणार, सामान्य माणसाची हाल व्हायली साहेब। भाडं डबल गॅस डबल झाला साहेब भाव। पहिले 60 रुपये लिटर होता, आता डायरेक्ट 120 झाल्यात, 125 सॉरी 125 झालं आहे साहेब भाडं। का आज गॅस मिळणार आहे, कधीपासून रांगा लावल्यात? पहाटे 3 वाजल्यापासून लावला आहे। रात्रभर जागलो, रात्री 12 वाजता दुसऱ्या पंपावर गेलो, तिथं नाही भेटला। रात्रभर इथं मुक्कामाला राहिले। 125चा भेटला, 125चा भेटला। पब्लिकने पैसे किती द्यावा? मागाव तरी त्यांना किती? त्यांना जर पैसे पब्लिक तर 20 रुपये भाडं सांगितलं, ते म्हणते काल 10 रुपये भाडं होतं, आज 20 रुपये तुम्हाला द्यायचं कसं? करायचं काय का मी आज? करायचं का? आज जर 1000 रुपयाचा गॅस टाकला, त्यात 2 कांड्यासुद्धा गॅस नाही आला, त्यात 1000 रुपयाचं मुश्किल आहे। आणि त्या लोकांची गाड्या आमच्या रोजानी आहेत, काय आम्हाला परवडणार आहे? काय मी लेकरं बाळा घालणार आहेत? 300 रुपये रोज द्यायचं त्यांना। आज 1200-1500 रुपये त्याच्यामध्ये 200 रुपये लेकरं बाळाला आम्ही घालणार आहे का? काय घेणार आहे आम्ही? सांगा तुम्ही सर। हां, लेकरं बाळा करावं तरी काय? आज गाडी दिवस पागणार, आता गाड्या थप्पी लावणार, लोकांची तर मंजूर जाणार, काय करणार? आज इथं घरं किरायचे आहेत। हां, काय करणार याच्यात? बोला मग सांगा, आता शहरात किती पंपावर गॅस मिळतोय? शहरामध्ये आज रात्री आलेलं आहे 3 पेट्रोल पंपावर गॅस आलेला आहे। आणि गॅसचं रेट जे आहे हे पहिले 61 रुपये लिटर गॅस होता आणि आज 125 रुपये लिटर गॅस आहे। ते रिक्षावाल्यांना चालवा की घरी बसावं हे पण सरकारला सांगावं लागेल, कारण हे लोक ध्यान देत नाही आहे। रिक्षावर ध्यान देत नाही, कशावर ध्यान देत नाही। पब्लिकला सांगितलं बाई 50 रुपये सीट आहे, अरे भाऊ 30 रुपये तर चाललो, कोण नेतं म्हणजे बॅटरीवाला? मग गॅसवाल्यांना काय करावं? बॅटरीवाले समोर येत आहे तर गॅसवाल्यांना धंदा करावं की नाही करावं? कारण आज जर 1000 रुपयाचं गॅस टाकलं भाऊ तर दिवसभर गाडी चालत नाही आहे। 500-600 रुपये घरी जाऊ राहिले, गॅसला अर्धे पैसे जाऊ राहिले, हे करावं काय ह्या लोकांनी? मी सांगितलं त्या दिवशी आम्ही मोर्चा काढला याच्याबद्दल, तर कोणी भाग घेत नाही याच्यामध्ये, कारण पब्लिक काय आहे मागं हटते। पब्लिकला सांगितलं की भाऊ आमचा रेट असा झालेला आहे, आम्हाला काय घेणं देणं नाही। मग रिक्षावाल्याचं वाली कोण आहे इथं? कलेक्टरला आदेश दिलं तर कलेक्टर म्हणतो पाहू आम्ही, आता सध्या हे चालू आहे। तर हे असे आंदोलन यांचे चालू आहे। रिक्षा बंद आहे ना, रिक्षा बंद आहे, आम्ही काय करणार आहे? पूर्ण सोय करू। अहो ऑटोवाला कमाई करत राहील आणि जनतेने फक्त आपलं लोट। ऑटोवाला एक असा माणूस आहे की रात्री बेरात्री पेशंटला दवाखान्यात घेऊन जात आहे। कशासाठी घेऊन जाते? ते एक सेवा करत आहे आणि या सेवाचा फायदा हा सरकार घेऊ राहिला। कलेक्टरला हे दिसत नाही आहे। आम्ही लई वेळा सांगितलं साहेब असं करू नका, गोरगरीब लोक आहे, ते गोरगरीबाला साथ का देत नाही आहे? ऑटोवाला बिचारा बचतनं गाडी चालवतोय, मालकाला देईन का घरी देईन का तो खाईन, तो काय करणार आहे साहेब? मी लई वेळा सांगितलं यांना, गॅसचा भाव मनमानी भाव चालू आहे। 61 रुपये होता, आज 125 रुपये आहे। कसं टाकणार हे लोक गॅस? काय करणार आहे? मला एक सांगा तुम्ही, आमचे जे रिक्षा चालक आहे हे सगळे बिचारे रात्रभर जागून यांना गॅस भेटत नाही आहे। दुसऱ्या दिवशी घरी गेले तर घरी चहाला पैसे नाही, काय करावं आम्ही लोकांना? ह्या सगळ्या भावना रिक्षा चालकांच्या होत्या। गेल्या महिनाभरापूर्वी जे आहे ते 61 रुपये प्रति लिटरनं गॅस मिळत होता, मात्र आज त्याच गॅसचे भाव जे आहे ते तब्बल 125 रुपये लिटर झालेत। त्यामुळे जे आहे ते आम्ही बचत काय करावी, रिक्षा कसा चालवावा, संसाराचा गाडा कसा हाकलावा, असे सगळे प्रश्न जे आहेत ते ऑटो रिक्षा चालक उभे करताना पाहायला मिळतात। आणि LPG गॅसचे दर कमी झाले पाहिजे अशी मागणीसुद्धा रिक्षा चालक करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.